श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2047व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025. उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996 बैठक क्रमांक 202. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 50. आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले त्या पहिल्या दिवशी त्यांना होलिका नावाच्या राक्षसिणीने त्रास दिला होता. तेव्हा तिचीही हत्या त्यांना त्या वनवासातील प्रथम दिनीच करावी लागली होती. नंतर त्यांनी होलिका राक्षसिणीच्या देहाला त्या दिवशी रात्री अग्नीत टाकून दिले. तेव्हापासून आपल्याकडे रात्री होळी करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या आपल्या वैदिक धर्माची स्थापना भगवंताने केलेली असल्याने फक्त याच धर्मात दैवी शक्तीचे सामर्थ्य दिसून येते व ते रामायण महाभारतामधून प्रगट झालेले आहे, सिद्ध झालेले आहे. व त्यामुळेच प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतारी कार्यात त्याने दुसऱ्याचे संरक्षण केलेले आहे आणि त्यांना कोणीही मारू शकलेले नव्हते. इतर पंथांचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या त्या पंथांच्या संस्थापकांच्या हत्याच झालेल्या दिसून येतात. अशामुळेच आपल्याही श्रद्धा चिरंतन येथे टिकून राहिल्या आहेत. आज तागायत जेवढे साक्षात्कारी संत पुरुष होऊन गेले आहेत त्यांच्या कार्याचा अभ्यास केला तर शक्तीचा प्रभाव दिसून येईल. संत तुकारामांच्या सहवासात बहिणाबाई तर नामदेवांच्या सहवासात जनाबाई केवळ ईश्वरी शक्तीच्याच प्रभावाने उच्च पदाला गेलेल्या दिसून येतात. संतजनांच्या केवळ सहवासाने सामान्य व्यक्तीच्या जीवनात काहीही घडू शकते व त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच भगवंताने तुम्हाला येथे आणून सोडले आहे. त्यामुळे तुम्हाला आपोआपच त्या ईश्वरी शक्तीचा सहवास लाभला आहे. ईश्वरी शक्ती या व्यक्तीत प्रगट झालेली असल्याने येथे स्थिर राहा. आजपर्यंत येथे दर्शनाला येणाऱ्या बहुतांशी जनांना या शक्तीची अनुभूती कोणत्या ना कोणत्या रूपाने आलेलीच आहे. तुम्ही त्या शक्तीविषयी चुकूनही मनात आता संशय बाळगू नका. मनुष्याला जर ईश्वरी शक्तीची अनुभूती आली असेल तर त्या शक्तीच्या प्रत्यक्ष दर्शनाची काहीच गरज नाही. ईश्वरी शक्तीचे दर्शन होण्यासाठी अनंत जन्म तिची सेवा करण्यात जावे लागतात. तुमच्या सर्वांचे पूर्वकर्म चांगले असेल म्हणूनच त्याने तुम्हाला या चरणांपाशी आणून सोडलेले आहे. अंतःकरणातून भाव प्रगट होत असतो व तो फक्त त्यासाठीच कळत असतो. सामान्यांना हे ज्ञान नसते. आपल्या या मूळ सनातन वैदिक धर्माचे व हिंदू संस्कृतीचे महत्त्व पाश्चात्यांना आता कळू लागले आहे. त्यामुळे तिकडची माणसे आपल्या या पौरात्य संस्कृतीकडे आकृष्ट होऊ लागले आहेत. आपल्या या धर्माचे संस्कृतीचे केवळ अनुकरण करून त्यांना काहीही प्राप्त होणार नाही व त्यांनी त्याप्रमाणे आचरण करणे जरुरीचे आहे. जो तसे आचरण करेल त्या प्रत्येकाचा उद्धारच होईल व त्याला जीवनात शांती समाधान यांचा लाभ होईल. परंतु जी माणसं याच्या उलट वृत्तीने सुशिक्षितपणाच्या नावाखाली वागतील ते मात्र शांती समाधान हरवून बसतील. तुम्ही सर्वजण त्या बाबतीत सावध राहा. धर्म हे ईश्वराचे सगुण जिवंत रूप माना. हाच धर्म फक्त जिवंत असल्याने त्याची सेवा केल्याने तुम्हाला ईश्वरी शक्तीची अनुभूती निश्चितच येईल. हा धर्म साक्षात्कारी असल्यानेच तो आचरला की मनुष्याला शुद्धता व तेजस्विता येते आणि बुद्धीला प्रगल्भता येते. ईश्वरी शक्ती येथे नित्य अनेक अवतार घेऊन रूप घेऊन प्रगटली आहे. त्या शक्तीच्या प्रत्येक रूपाची महती वैशिष्ट्ये आजपर्यंत टिकून आहेत. प्रभू रामचंद्रांपासून भगवान श्रीकृष्णांपासून
आद्य शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर, श्री एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावतामाळी, नरहरी सोनार इत्यादींची नावे व त्यांची स्मृती कायम टिकून आहे. या सर्वांची चरित्रे वाचून, त्यांचे साहित्य वाचून ईश्वरी शक्तीची अनुभूती येऊ शकते. बाकीची अनेक माणसे या भूमीवर येऊन अनेक वर्षे सामान्य जीवन भोगून गेली. त्यांचे कोणाचेही स्मरण आपल्याला होत नाही. हे सर्व विशेषच आहे. त्यामुळेच आपल्याकडे या ईश्वरी शक्ती घेऊन आलेल्या व्यक्तींची जयंती साजरी करण्याची पद्धत आहे, तर इतर सामान्यांची केवळ श्राद्धे करण्याची पद्धत आहे. हल्ली राजकारणी माणसे स्वार्थासाठी त्यांच्या मृत नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करताना दिसून येतात. हे अतिशय चूकच आहे. आपल्या या धर्मातच फक्त सहिष्णुतेची शिकवण आहे. त्यामुळेच या धर्मातील माणसे शांत वृत्तीची असतात. तसेच त्यांच्यात कडवेपणा येत नाही. इतर पंथीयांना फाजील धर्माभिमान असतो, म्हणून ते धर्मांध होतात व धर्मासाठी काहीही करण्यास तयार असतात. आपल्या या धर्माचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे परस्त्री माते समान मानली जाते. काही पंथांमध्ये स्त्रीला भोगवस्तू म्हणून पाहिले जाते व त्यामुळे पुरुषांना क्रूरपणा आलेला असतो. इतर धर्मात संस्कार हा प्रकार पाहायला सापडत नाही, परंतु आपल्या धर्मात मात्र निर्माण होणारे साधू संत जे संस्कार करतात तेवढे संस्कार आई वडीलही करू शकत नाहीत. हे सर्व ईश्वरी शक्तीच्या प्रभावानेच घडू शकते. आपल्या धर्माप्रमाणे इतर कोणत्याही धर्माला तत्वज्ञानाची व शास्त्राची बैठक दिसून येत नाही. तसेच वेदमंत्रांप्रमाणे प्रभावी मंत्रांचे भांडारही दिसत नाही. आपल्या या वेदमंत्रांच्या शुद्ध उच्चारणाला खूपच महत्त्व आहे. त्यासाठी अतिशय सदाचरणी, निष्कलंक, ईश्वरी शक्तीवर श्रद्धा, निष्ठा असणाऱ्या व्रतस्थ ब्राह्मणांची आवश्यकता असते. शास्त्राप्रमाणे ब्राह्मण स्त्रीलाही वेदोच्चार करण्यास परवानगी नाही. योग्य अशा व्रतस्थ ब्राह्मण पुरुषाकडून नियमित वेदोच्चार झाल्यानंतरच त्या त्या देवतेची आकृती तयार होत असते व ती आकृती शक्तीसह निर्माण होत असते. हे सारे विशेषच आहे. उदाहरणार्थ 15 वेळा श्री सूक्त उच्चारणानंतर श्री लक्ष्मीची आकृती निर्माण होते. 21 वेळा अथर्वशीर्ष उच्चारणानंतर श्री गणेशाची आकृती निर्माण होते. 11 वेळा रुद्राचे उच्चारणानंतर भगवान शिवाची लिंगाकृती आकृती निर्माण होते. शनी हा शिवस्वरूपी असल्याने शनीलाही मंत्रोच्चारासहित अभिषेक केल्यावर शिवाची लिंगाकृती येते. आपण भगवंतांची मूर्ती स्थापन करतो, ती ही एक प्रकारे आकृतीच असते. अशा मूर्तीवर नित्य वेदमंत्रोच्चार केल्याने त्या आकृतीतही शक्ती निर्माण होते व ती शक्ती येथे अनुभवास येऊ लागते व त्यामुळेच त्या ठिकाणी माणसांची गर्दी होते आणि दानामध्ये मोठी रक्कमही निर्माण होत असते. ही रक्कम पुढे योग्य धार्मिक कारणासाठी वापरण्यासाठी उपयोगी पडते. या मंत्रोच्चारातून निर्माण होणाऱ्या आकृतीच्या रूपाने एक प्रकारे भक्तांना आशीर्वादच प्राप्त होत असतात. या आकृती काही वेळेला मात्र संत व्यक्तीतही स्थिर झालेल्या दिसून येतात व त्यामुळेच त्या व्यक्तींना देवत्वच प्राप्त होत असते. अशा देवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना नमस्कार केल्याने सर्वांना आशीर्वाद मिळतो व सर्वांची प्रगती होऊ लागते. अयोग्य पद्धतीने अयोग्य व्यक्तीकडून व स्त्रीकडून वेदोच्चार करून आकृती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून पूर्ण आकृतीऐवजी दैत्य निर्माण होतात. म्हणजेच अर्धवट आकृती निर्माण होत असते व त्यामुळेच आशीर्वाद मिळण्याऐवजी दुसराच व्याप होऊन बसतो. तेव्हा समाजात असे गैर वागू नका. सर्वांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.